नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या व्हिडिओ चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावी तणनाशकाची फवारणी, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी उत्तर। बघा मित्रांनो, काही ठिकाणी सोयाबीनचं पीक हे 15 दिवसांचं झाले, कुठे 20 दिवसांचं तर कुठे 25 दिवसांचं झाले। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी प्रश्न केलाय की अखेर कधी करावी सोयाबीनच्या पिकात आता तणनाशकाची फवारणी। तर लक्षात घ्या मित्रांनो, सोयाबीनच्या पिकात तणनाशकाची फवारणी करण्याची योग्य वेळ आहे जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान असेल आणि त्या काळी त्यावेळी जमिनीत जर भरपूर ओल असेल, ओलावा असेल, तर या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी 100% सोयाबीनच्या पिकात जमिनीत भरपूर ओल असताना 15 ते 25 दिवसाच्या दरम्यानच या ठिकाणी 100% तणनाशकाची फवारणी करायला पाहिजे। दुसरी गोष्ट, तणनाशकाची फवारणी केल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा गॅप घ्या आणि त्यानंतरच आपण बैलांच्या माध्यमातून कोळपणी करा, तरच आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळेल। तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर की सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावी तणनाशकाची फवारणी। तर 15 ते 25 दिवसामध्ये जमिनीत योग्य ओल बघून आपण करावी तणनाशकाची फवारणी। तर सोयाबीनच्या पिकाबद्दल कोणत्याही प्रकारची समस्या असली तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा, व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत राहील। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।